गांजा या ठिकाणी प्रचार समारंभाला चालू केलेला आहे. आपण काय सांगू इच्छिता? 242 धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे. आता फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अजितदादा पिंगळे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये कालावधी कमी आहे, परंतु आमची यंत्रणा एवढी सुसज्ज आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून या विधानसभेमध्ये आमच्या शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची पूर्ण तयारी झालेली आहे. बूथ यंत्रणा आहे, कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळं आम्ही या 4 ते 5 दिवसामध्ये 100% विजय मिळवणार अशी अपेक्षा करतोय आणि विजय मिळणारच, कारण आमची यंत्रणा अतिशय सज्ज यंत्रणा आहे. कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. आज या शहरामध्ये महिला आणि पुरुष दोघं मिळून प्रत्येक घरामध्ये जाऊन अजित पिंगळे यांचे पॉम्पलेट वाटणार आहेत. अजितदादा पिंगळे यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला त्यांचा क्रमांक 1 क्रमांकावर पेटीवर त्यांचा 1 क्रमांक आहे आणि त्याच्यामुळं 1 क्रमांकावर धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून सर्वांनी, सर्व सहकार्यांनी आणि सर्व जनतेनं ज्या एकनाथ शिंदेनी महिलांसाठी गोरगरिबासाठी ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना पुढे करून चालू राहाव्या. कारण केंद्रामध्ये सरकार आमचं आहे आणि राज्यातही सरकार आम्ही आहे. उद्या जर चुकून कुणी कार्यकर्त्यांनी किंवा मतदारांनी जर महाविकास आघाडीला मतदान केलं तर या योजना बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही काळजी महिला तर 100% मतदान करणार आहेत, पण पुरुषांनीसुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की खाली राज्यात जे सरकार, केंद्रात जे सरकार आहे ते राज्यात सरकार येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अजितदादा पिंगळे यांना धनुष्यबाणावर मतदान करून सर्वांनी विजयी केलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. काल उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हणले की ही योजना तात्पुरती होती, आता मोहरी काय देणार आहे, या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? अहो, हे बालिश वक्तव्य आहे उद्धव ठाकरेंचं. कारण ही योजना आता 4 महिने झालं चालू आहे. 4 महिन्याचे 12,000 जवळपास प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये, महिलेच्या खात्यामध्ये पोचलेले आहेत. ठीक आहे, हे बंद करू शकते. तुम्ही, आपण का म्हणतो 2,000 तुम्ही जाहीर करता? तुम्ही स्वतः म्हणताय की आम्ही 2,000 देऊ आणि 1,500 रुपये देऊ शकत नाही सरकार. तुमच्यात काय एवढी मोठी पॉवर आहे? अहो, केंद्रात सरकार आमचं आहे, राज्यात सरकार आमचं आहे. आमच्याकडे त्या योजनेसाठी बजेट तयार केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये ही योजना आणलेली आहे. त्यामुळे या योजनेला असं फसवी योजना कोणी म्हणू शकत नाही. कारण ज्या योजनेचं अर्थसंकल्पामध्ये, बजेटमध्ये वर्षाचं तरतूद केलेली असते अशा योजनेला असं बोलता येत नाही. अजितदादामुळे जाहीरनामा काय आपल्या जिल्ह्यासाठी केलेला आहे? जाहीरनामा तर शिवसेनेचा वचननामा आहे, तो जाहीरनामा नाही. आम्ही जे आम्ही कार्य किंवा वचनं देऊ ती वचनं पूर्ण करण्याची आमची पक्षाची ताकद आहे. आपण बघितलं आहे की महिलासाठी जवळजवळ 6-7 योजना, महिला सन्मान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा 6 योजना शासनानं जाहीर केल्या आहेत आणि त्याची आर्थिक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे.